शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरातील तसेच देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या वर्षीचा तर हंगाम कापसाचा जवळपास संपत आलेला आहे. परंतु येत्या काळामध्ये म्हणजेच पुढच्या वर्षी कापसाच्या बाबतीत कशा पद्धतीचे गणित असेल, कापसाचे भाव यावर्षी वाढलेले आहे, ते पुढे अजून वाढते राहतील का, हमी भाव काय सांगतो, एकंदरीतच कापसाचं गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदा आपले चॅनल बघित असाल तर अवश्य आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, सविस्तर बातमीपूर्वी सध्या ताजे कापसाचे भाव सांगतो एकदा, कुठे काय भाव चालू आहे ते, नंतर बातमीकडे वळतो. मित्रांनो, मानवत येथे कापसाला जास्तीत जास्त 10,000चा भाव मिळताना दिसत आहे. तर गंगाखेड परभणी या ठिकाणी 9,600 रुपये, त्यानंतर अमरावती या ठिकाणी 9,600 रुपये, त्यानंतर सेलू या ठिकाणी सुद्धा 9,955 रुपये, त्यानंतर समुद्रपूर 9,800 रुपये, त्यानंतर मित्रांनो पारशिवनी 8,800 रुपये, त्यानंतर मित्रांनो कळमेश्वर 8,700 रुपये, त्यानंतर मित्रांनो उमरेड 9,500 रुपये, त्यानंतर मित्रांनो काटोल 9,100 रुपये, त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू 9,760 रुपये, त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट 9,830 रुपये, त्यानंतर मित्रांनो वर्धा 9,450 रुपये, त्यानंतर मित्रांनो पुलगाव 9,550 रुपये, त्यानंतर मित्रांनो आता सद्यस्थितीला चालू असलेले कापसाचे भाव होते. आता आपण थोडेसे समजून घेऊया. खरीपाचे गणित बदलणार, यंदा पांढरं सोनं तळपणार, कापसाच्या हमी भावात 557 रुपयांची वाढ, मका उत्पादकांच्या पदरी मात्र निराशाच. होय शेतकरी मित्रांनो, या वर्षीचा विचार केला तर केंद्र सरकारने आगामी खरीप हंगाम 2026-27 साठी 14 पिकाचे किमान आधारभूत मूल्य हमी भाव जाहीर केले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या कापसाच्या हमी भावात 557 रुपयाची चांगली वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे खरीप हंगामात जिल्ह्याचे दुसरे प्रमुख पीक असलेल्या मक्याच्या भावात केवळ 10 रुपयाची वाढ झाल्याने मका उत्पादकांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. मित्रांनो, केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या हमी भावात तूर, उडीद, सोयाबीन या पिकाच्या दरात देखील बऱ्यापैकी वाढ केली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व मक्याची सर्वाधिक लागवड केली जाते, तर त्या खालोखाल तूर, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची लागवड होत असते. यंदा एल निनो दुष्काळाचे संकेत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा कल तूर, सोयाबीन या पिकाकडे राहू शकतो. मात्र कापसाच्या दरात वाढ झाल्याने आता अनेक शेतकऱ्यांचा कल बदलण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून आधी जिल्ह्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढीचा अंदाज होता, तर मक्याचे क्षेत्र गेल्या वर्षी इतकेच राहण्याची शक्यता होती. मात्र हमी भाव जाहीर झाल्याने जिल्ह्यातील खरीपाचे गणित पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता एकंदरीतच दिसत आहे. मित्रांनो, पिकावाईज विचार केला तर सोयाबीन मित्रांनो मागच्या वर्षीपेक्षा यावर्षीचा भाव बघा 380 रुपयाने वाढले. कापूस लांब धाग्यासाठी 557 रुपयाची वाढ आहे, म्हणजे 8,667 रुपये. मध्यम धाग्यासाठी सुद्धा 557ची वाढ आहे, म्हणजे 8,267. तूर मित्रांनो 450 रुपयाने वाढले, उडीद 400 रुपयाने वाढले, मूग 12 रुपयाने वाढले, तर ज्वारी हायब्रिड 324 रुपयाने वाढली, तर ज्वारी मालदांडी 324, बाजरी 125, मका 10 रुपये, तर भुईमूग 254 रुपये, सूर्यफूल 622 रुपये. मित्रांनो, एल निनोचे सावट आणि उत्पादन खर्चाचे आव्हान आहे. यंदाच्या हंगामावर एल निनोमुळे कमी पावसाचे सावट आहे, त्यातच खतांच्या किमती आणि मजुरी वाढली आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाकडून नव्याने हमी भावात झालेली वाढ ही तोकडी असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. शासनाने उत्पादन खर्चावर 50% नफा दिल्याचा दावा केला असला तरी भावात 1.5 भाव मिळावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात तूर आणि ज्वारीच्या दरातील वाढीमुळे या पिकाकडे शेतकऱ्याचा कल वाढू शकतो. मित्रांनो, आता थोडक्यात हे समजून घेऊ यावर्षीचे एकंदरीत गणित काय असू शकते ते. तर मित्रांनो,
यावर्षीचा विचार जर केला तर कापसाच्या हमी भावात वाढ झालेली आहे आणि एकंदरीतच जे काही पावसाची परिस्थिती आहे तर ते पण कमी आहे, म्हणजे उत्पादन म्हणावं तेवढे होणार नाही। याचा परिणाम असा होऊ शकतो की सद्यस्थितीला सुद्धा जागतिक मार्केट असो किंवा संपूर्ण देशभरात असो कापसाची मागणी सुद्धा टिकून आहे, अजून सुद्धा कापूस कमी आहे। म्हणजेच काय तर यावर्षी कापसाचेच दिवस चांगले राहण्याची शक्यता आहे आणि कापसाला याही वर्षाच्या तुलनेत जास्त भाव मिळण्याची दाट शक्यता आहे। दररोजच्या माहितीसाठी आत्ताच लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।